म्हणल्यानंतर सगळ्या अरे रे हा तर मी लहानपणी लता मंगेशकर म्हणतो त्यावेळा ऐकत होते. आता हा पहिली ओळ सांगतो तुम्हाला कळेल. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. किती जणांनी ऐकलेलं आहे अभंग लहानपणी? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुकाराम सांगतात की वाचा, आपल्याला वाचा दिलेला आहे म्हणजे बोलण्याची शक्ती दिलेली आहे. जिभेने काय करायचं? गोड नाम विठोबाचे. विठोबाचं नाव घ्यायचं आणि काय करायचं नाही, गोड नाम विठोबाचे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे नाव आपण, हे विठ्ठलाचं नाम आहे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळ्याला सुख कशाने प्राप्त होते? आपण डोळ्याला सुख देण्यासाठी काय काय करतो? खरं डोळ्याला सुख देण्यासाठी काय आहे? सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर, अवघे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडिले. हा अभंग आहे. डोळ्यांनी काय करायचं? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. आज आपण विठ्ठलाचं मुख तर सोडूनच द्या, सगळ्या जगाचं मुख बघण्यात आपल्याला डोळे लागलेले आहेत. ते कुठेही संतुष्ट होणार नाहीत. म्हणून तुकाराम म्हणाले डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. तिसरे इंद्रिय आहे कान. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. कानाला कोणाचे तरी गुण ऐकायलाच लागतात. तुम्ही भारतातले आहात, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, लता आणि कोण कोण आता नटा कोण आहे माहिती नाही. जर भगवंताचे गुण ऐकले नाही तर ह्यांचे गुण ऐकावे लागणारच. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कोण कोण आहेत आता मला माहिती नाही. कोणाचे तरी गुण तुम्हाला ऐकावेच लागणार. आणि या सगळ्यांचे गुण अवगुण आहेत, कारण बदलत राहतात. माझ्या विठोबाचे गुण. कृष्णाचे जे वर्णन आहे भागवत महाभारत मध्ये, करोडो वर्षापासून अजूनही तेच चाललेलं आहे, बदललेलं नाही. आमचे किती हिरो आले आणि किती गेले, सगळे बदलले, पण हा हिरो कधी बदलला नाही. रामायणातला हिरो आणि महाभारतातला हिरो कधी बदलला नाही, राम आणि कृष्ण. तर तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. आता या सगळ्यांच्यावरती नियंत्रण करणारे कोण आहे? मन आहे. मनाला काय सांगतात? मना तेथे धाव घेई. कारण मन सगळीकडे धावत असतं. किती जणांना अनुभव आहे? सगळ्यांना. ह्याला मात्र सगळ्यांनी हात वर केले. मन सगळीकडे धावत असतं, कारण तो त्याचा स्वभाव आहे. तर हे धावणारं मन जर थांबवायचं असेल तर कारण महाराज उपाय देतात. मना तेथे धाव घेई. तुला धाव घ्यायचं आहे ना, राही विठोबाचे पायी. विठ्ठलाच्या चरणाशी तुमचं मन ठेवा, तो तुम्हालाही तिकडे घेऊन जाईल आणि तुमचं मनही कुठे भरकटणार नाही आणि कायम आनंदी राहील. हे सगळीकडे मन गेलं, आता पुढे आपल्याला आनंदी ठेवलं का? अजिबात नाही. मनात ते धाव घे राही विठोबाचे पायी. आणि शेवटी स्वतःलाच उपदेश करतात. तुका म्हणे या जीवा, जीवा म्हणजे स्वतः आत्मा. तुका म्हणे या जीवा, नको सोडून त्या केशवा. त्या केशवाला सोडू नकोस. त्या केशवासाठी सगळं सोडून दे, पण केशवाला सोडू नकोस. पण आता आपण काय केलंय? सगळ्यासाठी केशवाला सोडलंय. ते ठीक आहे, सगळंही असू द्या आणि केशव पण असू द्या. केशवाशिवाय बाकी काय नाहीच आहे. तर हे आहे सोप्या शब्दामध्ये भक्ती. सगळी इंद्रिय लावणे भगवंताच्या सेवेमध्ये. तर सर्वजण, बहुतेक जण तुम्ही नवे असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे? जिथे असाल तिथे राहा. नोकरी सोडायची गरज नाही, नवरा बायकोला सोडायची गरज नाही, मुलांना सोडायची गरज नाही, चांगलं घर सोडायची गरज नाही, कार सोडायची गरज नाही.
फक्त एक गोष्ट याच्यामध्ये ऍड करा, एक गोष्ट फक्त त्याच्यामध्ये जमा करा की ह्याच्यामुळे सगळं काही पूर्णत्वाला जाईल. तुकाराम महाराज सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. दररोज गीता आणि भागवत वाचा, एक तरी श्लोक, कारण हे आपल्याला मार्गदर्शन करणार. कारण आपण जे वाचतो ते आपलं मार्गदर्शक आहे. म्हणून भगवंताने दिलेलं जे आहे धर्म, तो म्हणजे गीता. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी अभ्यास केला आणि तुकाराम महाराजांनी सगळे अभंग ह्याच्यावरतीच लिहिले, गीता आणि भागवत. तर दररोज गीता आणि भागवत हे दोन ग्रंथ, एक एक श्लोक तरी वाचा. आणि परिणिती काय आहे? अखंड चिंतन विठोबाचे. तर जितकं जमेल तितकं नामस्मरण करा, जितकं जमेल तितकं. त्याला लिमिट नाही, मर्यादा नाही. पण मनपूर्वक कमीत कमी 1 माळ किंवा 2 माळ, सगळं काही सोडून एका ठिकाणी शांत बसा. मांडी घालून बसता येत असेल, कारण सवय मोडली असेल तुमची खुर्च्यावर बसून बसून, तर मांडी घालून बसता असेल तर